शेतकऱ्याच्या आत्महत्या आजपर्यंत शेतमालाला दर मिळाला नाही म्हणून व्हायच्या असं म्हणलं जायचं. आता शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये सगळ्यात मोठं कारण हे पर्यावरणीय बदल झालेला आहे. खरं आहे. तापमान वाढीमुळे 2030 नंतर 40% दूध, 40% गहू, 40% तांदूळ, 40% मासे आणि अन्नधान्याचं उत्पादन कमी होणार आहे. या सगळ्या प्रश्नाची पुसटशी कल्पना सुद्धा कुठल्या पक्षाला नाही. 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. 2.5 वर्षात त्यांना कृषी मूल्य आयोगाची आठवण नाही, जाणीव नाही. या जमिनीमध्ये नांगरणी झाली नाही, कुळवणी झालं नाही. 2.5 वर्ष सत्यानाश झाला. मी देवेंद्रजी बरोबर तर 25 वर्षापासून काम करतो. त्यांनी मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केला. खरं तर मुसलमानात 1% बी शेतकरी नाही, पण मी मुसलमान असून सुद्धा मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केला. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा पवार या तिघा माणसांचं कौतुक काय तर मानव जात वाचवण्यासाठी हरित महाराष्ट्राची घोषणा. जगामध्ये पहिलं राज्य आहे हरित महाराष्ट्र. नमस्कार. नक्की काय चाललंय हे आपल्या पॉडकास्ट मालिकेचं नाव आहे आणि त्या मालिकेत आज मी विनय सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नक्की काय चाललंय अनेकदा याच्या आधी सांगितलं आहे त्याप्रमाणे यात नक्की काय झालं आणि नक्की काय व्हायला हवं होणार आहे हे सगळे प्रश्न नक्की काय चाललंय मध्ये आहेत. आणि म्हणून आज या घडीला महाराष्ट्राच्या या प्रवाही राजकारणाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये नक्की काय चाललंय यावर प्रकाश टाकण्याकरता आपल्यामध्ये आलेले आहेत. आपल्याबरोबर ज्यांच्याशी संवाद आपण साधणार आहोत ते आहेत पाशाजी पटेल. ते सध्या महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. आता कृषी मूल्य आयोग राज्यांमध्ये नसतो, केंद्रातच असतो, पण राज्यांनी सुरू करण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरू केली ती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत आणि पहिले अध्यक्ष झाले ते पाशाजी. पाशाजी, आम्हाला हेच कळत नाही शहरातल्या लोकांना की हा कृषी मूल्य आयोग म्हणजे असतं काय, तो नेमकं काय करतो आणि शेतीमालाच्या भावाचा प्रश्न हा ग्रामीण भाग असो शहरी भाग असो तुमच्या जगण्याशी कसा संबंधित आहे थोडंसं सांगा. कृषी मूल्य आयोग खरं तर याची स्थापना लालबहादूर शास्त्रीजींनी पहिल्यांदा केली. लालबहादूर शास्त्रीजींना जय जवान जय किसान म्हणजे तो शेतकऱ्याबद्दल त्या माणसाच्या मनामध्ये जे कळवळा होता आपण सगळं देशच जाणतो. आणि म्हणून त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की शेतकरी शेतमाल पिकवण्यासाठी आपल्या खिशातून जेवढं खर्च करतो बरोबर तेवढं खर्च तरी त्याला भरून निघालं पाहिजे. ह्या उदात्त दृष्टिकोनातून 1962ला लालबहादूर शास्त्रींनी कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली. आता ती स्थापना झाल्यानंतर त्याच्यानंतर जे प्रश्न आहेत ना, आसामची शेती, महाराष्ट्राची शेती, पंजाबची शेती, राजस्थानची शेती, हे सगळं एवढं वैविध्यपूर्ण आहे. पर्यावरण, वातावरण, माती, पाणी, जमीन, सगळ्या गोष्टी. आणि मग सगळ्या देशाला एकच हमीभाव योग्य आहे का? खरंय खरंय. ते म्हणजे पंजाबचं गहू आणि महाराष्ट्राचा गहू तुलनाच होत नाही. ज्वारी, बाजरी राजस्थानची आणि महाराष्ट्राची तुलनाच होऊ शकत नाही, पण पीक तर आहे त्या दोन राज्यामध्ये. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की हे काहीतरी गडबड होऊ लागलेली आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रामध्ये 1100 किलोमीटर मी ज्यावेळेस आमदार झालो 2007ला, तर मी आमदार केल्यानंतर मला देवेंद्रजींनी आमदार केलं, नितीनजींनी. आणि मी आमदार झाल्यानंतर मी एक गोष्ट, गोपीनाथ मुंडेजी त्यावेळेस आपले नेते होते, या सगळ्यांनी मिळून मला आमदार केलं. आणि आमदार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या आमदारकीचं पूर्ण उपयोग हे कृषी मूल्य आयोग आणि शेतमालाच्या भावासाठी व्हावं. विनयजी, आपल्याला माहिती सांगतो, मी आमदार व्हायच्या आधीपर्यंत देशाचे संरक्षण विषयक कागदपत्र मिळत होते, परंतु शेतमालाचा भाव कसा काढला जातो हे कागदपत्र कोणाला मिळत नव्हतं. आणि मग मी तुम्हाला अत्यंत एक चांगली गोष्ट सांगतो की ॲग्रोवन नावाचं जे दैनिक आहे पुण्यातून जो निघतो, त्या ॲग्रोवनमध्ये एक अग्रलेख आला की शेतमाल भाव नावाची एक समिती असती, त्याचं काम भाव काढणं असतं. आणि ते अशी समिती असते आणि त्याचं कार्यालय मुंबईमध्ये आहे. ते देशाला दाखवणारे, त्या समितीच्या पायऱ्या चढणारे आणि त्या समितीत काय दाखवणारे महाराष्ट्रातले पहिलं राजकारणी आणि शेतकरी नेता म्हणजे पाशा पटेल. क्या बात. असं अग्रलेख लिहिलं माझं.
आणि मग मी अध्यक्ष झाल्यानंतर मी असं ठरवलं, म्हणजे मी आमदार झाल्यानंतर असं ठरवलं की ह्याचा छडा लावला पाहिजे, नेमकं आहे काय. आणि मग सभागृहामध्ये मी त्याच्यावर मांडणी केली. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतं की माझं सभागृहातलं पहिलं भाषण हे कृषी आणि शेतमाल भाव ह्या सगळ्यावर. तर तुम्हाला सांगतो, मी पहिला माणूस असा आहे, मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिली टर्म, पहिला दिवस, पहिलं भाषण आणि त्याच्यावर उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मला मिळालेला राष्ट्रपतीच्या हस्ते. त्याच्यामुळे पहिला म्हणजे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होते त्यावेळेस आणि त्यांच्या हातानं मला पुरस्कार मिळाला. पुरस्कार देताना स्टेजवर शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे आणि मला त्यांनी पुरस्कार दिला. आणि त्यांनी सांगितलं की हे पुरस्कार घ्यायला आम्हाला 20-20 वर्ष लागले, तुला पहिल्या दिवशी मिळालं. तर हे माझा आत्मा होता, हा विषय मिळालं ते. त्याच्यामुळं मग मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर मग सभागृहात लढा दिला आणि मग रस्त्यावरची लढाई लढली. मी 1100 किलोमीटर याच्यावरसाठी चाललो महाराष्ट्रामध्ये. आणि मग योगायोग असा झाला की महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मग कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. पहिला अध्यक्ष मी झालो. म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये अशी किती यशस्वी कार्यकर्ते आहेत मला माहीत नाही की एक गोष्ट आपल्या मनातून निघाली, त्यासाठी संघर्ष केला आणि ते संघर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस अस्तित्वात येते त्याचं अध्यक्षपद बी आपल्याकडंच. म्हणजे असं मी एकमेव भाग्यवान माणूस राहिलो. आणि मग मी अध्यक्ष झालो. माझं अध्यक्षपद म्हणजे मध्ये दुर्दैवानं देवेंद्रजीचं सरकार गेलं मध्ये आणि सरकार गेल्यानंतर मी पण गेलो. 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, ते खुर्चीवर राहिले. तुम्हाला गंमत सांगतो, 2.5 वर्षात त्यांना कृषी मूल्य आयोगाची आठवण नाही, जाणीव नाही, कोणी अध्यक्षच नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं सरकार गेलं, पुन्हा आपलं सरकार आलं, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर मी कृषी मूल्य आयोगाचा पुन्हा अध्यक्ष झालो. तर पाशाजी, तुम्ही असं म्हणालात की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी राज्याच्या पातळीवर आयोग नेमला आणि तुम्ही पहिले अध्यक्ष झालात आणि तो तुम्ही आता 4-4.5 वर्ष जरी 2 टप्प्यामध्ये पण काम केलं. तर तुमच्या या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाने असं काय मोठं काम केलं ज्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला फायदा झाला? माझे 2 टर्म आहेत. पहिल्या टर्ममध्ये काय केलं आणि दुसऱ्या टर्ममध्ये काय केलं मी संक्षिप्तमध्ये सांगतो. पहिल्या टर्ममध्ये ज्यावेळेस मी महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो, मी अध्यक्ष झालो की 1800 रुपये सोयाबीनला बाजारामध्ये दर चालू होता. मी म्हटलं 1800 रुपये हे फार कमी किंमत आहे, बरोबर, हे काय होऊ लागले. तर त्यावेळेसच्या परिस्थितीचा मी अभ्यास केला आणि चमत्काराचा गोष्ट सांगतो तुम्हाला. मी अध्यक्ष झालेल्या 11व्या दिवशी पहिला विषय मी सोयाबीनचा मांडला. मी देवेंद्रजींना पत्र दिलं. देवेंद्रजींनी ते पत्र पंतप्रधानाला पाठवलं. ते पत्र घेऊन नरेंद्र मोदी साहेबांकडे ज्यावेळेस नितीन गडकरी गेले, ह्यांना अर्धा तास मिळाला होता, परंतु प्रत्यक्ष 1.25 तास या विषयावर बसले. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं गडकरी साहेबांना की तुम्ही आता पत्र नका देऊ, मला प्रेझेंटेशन बनवून आणून द्या. आणि मग 45 पानाचं प्रेझेंटेशन आम्ही ज्यावेळेस पंतप्रधानाला दिलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परदेशातून येणाऱ्या खाद्यतेलावर 16% आयात शुल्क होतं कच्च्या तेलावर आणि 44% पक्क्या तेलावर. बरोबर. एकच वर्षात अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारला दिल्लीमध्ये त्याने 16च्या ऐवजी 75% केलं आणि 44च्या ऐवजी 92.40 केलं. 2017 मध्ये मी अध्यक्ष झालो. 1 वर्षामध्ये 7%ची ड्युटी 44 झाली आणि 12ची ड्युटी 54 झाली. महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला धन्यवाद देईल की तुम्ही आयात शुल्क एवढं वाढवल्यामुळे त्याला संरक्षण मिळालं. आणि सगळ्यात तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो, त्यावेळेसच्या अर्थशास्त्रीय विश्लेषकांनी माझ्याबद्दल जे बोललं, 55,000 कोटी रुपये मी भारत सरकारला आयात शुल्क मिळवून दिलो आणि 1.25 लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या पत्रात टाकलो. 19ला आमचं सरकार गेलं आणि उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांचं सरकार आलं. 2.5 वर्ष त्यांनी तिथं माणूस न नेमल्यामुळे जी वकिली वाणिज्य मंत्रालयामध्ये दिल्लीत जाऊन करायला पाहिजे होती, 2.5 वर्ष कोणी गेलेलं नाही. खरंय.
ह्या जमिनीमध्ये नांगरणी झाली नाही, कुळवणी झालं नाही, 2.5 वर्ष सत्यानाश झाला कोण न गेल्यामुळं. का तर कसं माहितीये का, सरकार केंद्रातलं असो का राज्यातलं असो खळं पडलेलं असतंय. ज्याची जेवढी ताकद आहे त्याने उचलून न्या. जो माणूस आपल्या वर्गाचा प्रतिनिधी जोपर्यंत तिथं पॉवरफुल होत नाही तोपर्यंत त्या वर्गाला काही मिळत नाही. अगदी मला काढल्यानंतर कोण या विषयात दिल्लीत केलं नाही, यांनी कोणाला पाठवलं नाही, आणि दुसऱ्या राज्यात कृषी मूल्य आयोगच नाही. खरं. त्याच्यामुळं म्हणजे आपल्या बघा देवेंद्रजीची मी तुम्हाला आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो की मोठे पण सांगतो की लालबहादूर शास्त्रीमध्ये आणि देवेंद्र फडणवीसमध्ये काय फरक आहे. लालबहादूर शास्त्रींनी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष हा अधिकारी केला, देवेंद्र फडणवीसनी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष शेतकरी नेता केला. म्हणजे अधिकाऱ्याची काय मर्यादा आहे, अधिकाऱ्याचं पेन्शन आहे, प्रमोशन आहे, रिटायरमेंट नंतर त्याचं पुन्हा हे आहे, तो विस्थापित होतो, त्या कुठं प्रस्थापित व्हायचं असतं. या सगळ्या गोष्टीमध्ये वरचा बाप काय बोलतो त्या पद्धतीने वागतो. शेतकरी नेत्याला नेमल्यानंतर माझ्या ब्लडमध्ये शेतकरी आहे आणि मी ते 50 वर्ष रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे. मी कधी कधी सरकारच्या विरोधात पण बोलतो ना. मला कधी असं म्हणलं नाही की तो विरोधात काय बोलतो म्हणून. मी माझ्या वर्गाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी मी बेबाक बोलायचं काम करतो. आणि मग देवेंद्रजीमुळे मला ती संधी मिळाली. ह्या देशामध्ये एकमेव मी असा शेतकरी नेता आहे की मी आयुष्यभर म्हणजे माझ्या शरीरावर कुठला अवयव नाही जिथे मी पोलिसाची काठी खाल्ली नाही, महाराष्ट्रात असली जेल नाही जिथे मी झोपलो नाही, आणि महाराष्ट्रातली असली एक रेल्वे नाही जिथे मी बगर तिकीट प्रवास केला नाही. हे सगळे अनुभव घेऊन मी इथपर्यंत आलो. माझ्यासारख्या माणसाला इथं बसवणं म्हणजे रिस्कच होती सरकारच्या दृष्टीनं, पण ती रिस्क देवेंद्रजीने घेतली. याचं कारण तुम्ही हाडाचे कार्यकर्ते. बरोबर. आणि मला आठवतं की तुम्ही ज्यावेळी शेतकरी संघटनेत होतात, शरद जोशींनीच तुम्हाला सांगितलं की तुम्ही भाजपमध्ये तोच पक्ष आहे जो शेतकऱ्याचं हिताचं रक्षण करेल, आणि तुम्ही शेतकरी संघटनेचा तो लाल बिल्ला घालूनच भारतीय जनता पार्टीला आलात, कारण निष्ठा तुमची शेतकऱ्याची. पण शेतकरी शेतीमाल याची जी चर्चा अलीकडच्या काळात होते, तर तुमच्या मुखातून आम्हाला ते ऐकू द्या की कांद्याच्या प्रश्नावर, सोयाबीनच्या प्रश्नावर काय चाललंय. की पुन्हा एकदा सोयाबीन 4,000 आणि 4500 म्हणजे 5,000च्या आतच, 4,500च्या आतच आहे. शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळावं वाटतंय. खरंय. मग आम्ही काय केलं, आम्ही आदरणीय देवेंद्रजींना सांगितलं की सर तुम्ही दिल्लीला म्हणजे मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना आणि पियुष गोयल साहेबांना हा विषय सांगा, शिवराज सिंग चौहानना, आणि आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न मिटवून घ्या. मग आम्ही काय काय विषय मांडले तुम्हाला सांगतो. आम्ही सांगितलं कांद्याचा प्रश्न पहिला मिटला पाहिजे. का तर कांद्याला 550 रुपये MEP आहे, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस. गंमत अशी आहे की धोरण करणारे करतात, धोरण काही पुढारी करत नाही, तिथं बसणारे जे अधिकारी आहेत ना ते सगळं करतात. आणि मग दिल्लीश्वर आणि दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, 550 रुपये MEP केलं आणि $40 पुन्हा टॅक्स केलं. बापरे. आता गंमत अशी आहे की बाजारामध्ये 2700 रुपये क्विंटल कांदा मिळतो, आणि ह्यांनी सांगितलं की 6,200 जर मिळालं तरच निर्यात करा. मी सांगितलं की MEP 540च्या ऐवजी निम्मी करा, आणि जो 40% जो हे टॅक्स आहे तो 20 करा. बरोबर. असं मी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस मला एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला की मोदी साहेबाकडे पियुष गोयल गेले आणि त्यांनी सांगितलं की ऐसी डिमांड आहे महाराष्ट्र की, देवेंद्रजी का लेटर है. तर नरेंद्र मोदींनी सांगितलं 540 का आधा करो. क्यों करो, पूरे का पूरा कॅन्सल करो ना. क्या बात है. हां, आणि मग नरेंद्र मोदी साहेबांना हा विषय समजून सांगितल्यामुळं MEP 550ची झिरो केली. म्हणजे आता शेतकऱ्याला बेरोकटोक कांदा निर्यात करता येतो. बिलकुल. आणि बाजारभाव जो जागतिक बाजारभाव आहे तो त्याला मिळू शकतो. पाशाजी, या सगळ्या काळामध्ये मी बघतोय तुमची जी वणवण एक प्रकारे सुरू आहे, म्हणजे धडपड सुरू आहे शेतकऱ्यांकरता. तर अनेक शेतकरी तुम्हाला भेटून काहीतरी सांगतात. आम्ही छोटे मोठे काही प्रसंग ऐकले पण आहेत. एखादा प्रसंग आमच्या प्रेक्षकांना सांगा ना की शेतकरी कसा तुमच्याशी जोडला जातो आणि देवेंद्र फडणवीसांच्या आणि मोदींच्या सरकारशी जोडला जातो. एक गोष्ट लक्षात घ्या की धारण आणि मरण कोणाच्या हातात नाही असा बोलणारा समाज म्हणजे शेतकरी समाज. खरंय. 2018मध्ये दूरदर्शनच्या ज्या संध्याकाळच्या 9च्या ज्या बातम्या असतात त्या बातम्यामध्ये मला 19 मिनिट संधी मिळाली मध्ये बोलण्याची. कदाचित महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की शासकीय बातम्यामध्ये एवढा वेळ निम्म बोलवणं. तर ती गोष्ट कशी झाली की बरोबर धारण सांगता येते, मरण सांगता येते की नाही अजून कळालं नाही, परंतु धारण नक्की सांगता येते. हे
ज्या दिवशी म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी थांबल्यामुळं मी जो काही त्या काळातला सगळा हे केला, म्हणजे का कुठलीही गोष्ट 1 सेकंदात, म्हणजे बटन दाबलं की लाईट लागली असं होत नसतो. ते प्रश्न कशामुळे तयार झालेले असतात त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ते होत नाही. म्हणजे देवेंद्रजींनी मला दिलेलं पुरस्कार एक, मला 11व्या दिवशी मी त्यांचं पत्र घेऊन दिल्लीला गेलो आणि मी दिल्लीहून येताना इम्पोर्ट ड्युटी 15% वाढवून आलो. बरोबर. मला देवेंद्रजी बघितले म्हणजे एवढं लवकर. आणि बातमी अशी होती की मला ज्यांनी सांगितलं की गौतम अडानी ज्या खाद्यतेलाची आयात शुल्क वाढवण्यासाठी 12 वर्ष प्रयत्न केले, त्यांना जे जमलं नाही ते पाशा पटेलला 15 दिवसात. क्या बात आहे. पण हे जे तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर लोक नावाजतात आणि तुमच्या ज्ञानाची एक किंमत, त्यांना मूल्य माहिती आहे, पण त्याचं कारण असं आहे की तुमचा जमिनीशी संबंध आहे, शेतकऱ्याशी जिवंत संबंध आहे. तर शेतकरी तुम्हाला काय सांगतो हे सांगा ना मला. असा एखादा प्रसंग आमच्याबरोबर शेअर करा. एकदा मी एका रस्त्यानं जात होतो, मी सहज गाडीतून खाली उतरलो, किमान 25 टेम्पो थांबले, 25 टेम्पो मालवाहचे. मी म्हणले काय झालं म्हणजे मी उतरल्यामुळं कशाला काय थांबले. ते सगळे म्हणले, अहो आम्ही सोयाबीन विकायला निघाला, विकावं का अजून ठेवावं. म्हणजे शेअर विकावा का नाही विकावा असं जसं विचारतात तसं शेतीमालाच्याही भावाबद्दल त्यांना तुमचं आकलन, तुमचं विश्लेषण महत्त्वाचं वाटतं. मी फक्त यावर्षी मला हे अनाहूत जे मक्याची जी DOL केक आली त्याच्यामुळं यावर्षी मला जे काही लोकांच्या मनावर जे दर आहे ना ते अजून मी थोडं म्हणजे तिथं जाण्यासाठी मी थोडं कमी पडलो. परंतु आत्ताच माझं एक आत्मविश्वास का वाढला की हे अचानक तयार झालेला जो प्रश्न आहे, म्हणजे पेंड ही 20 लाख मेट्रिक टन आमच्या उरावर बसले, याचं काय करायचं असं प्रश्न तयार झालेला असताना पुन्हा त्याच्यावर 15 लाख आली आणि मग 35 लाख मेट्रिक टन पेंड निर्यात झाल्याशिवाय किंवा ह्याला काहीतरी बाजार लागल्याशिवाय सोयाबीनचे दर वाढणे हा नवीन प्रश्न तयार झाला. आणि आत्ताच तुम्ही बघितलं की देवेंद्रजींनी सांगितलं की हा विषय मी दिल्लीतल्या सगळ्या नेत्यांच्या समोर टाकलेला आहे. हा निर्णय कधी होऊ शकतो आणि ते जर झालं की शेतकऱ्याचं एकच आता पिकाचं संदर्भ आहे, तो म्हणजे हे काय म्हणतो सोयाबीन. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या मनातले दर ते सुद्धा त्यांना अवश्य मिळतील. हे निर्णय झाल्याने लवकरच मिळतील असं मला वाटतं. पण एक पाशाजी आणखीन मुद्दा येतो की आता कसं झालं आहे की शेती ही पावसावर अवलंबून असते आणि पर्यावरणीय जे बदल होत आहेत, वातावरणीय बदल होत आहेत, त्यामुळे आपण पाहतो की 2 महिन्यात जो पाऊस पडायला हवा तो 2 दिवसात किंवा 2 तासात पडतो आणि शेतकऱ्याच्या उभ्या पिकाची कशा पद्धतीने वासलात लागते याची अनेक उदाहरणं आहेत. अवेळी पाऊस हे जवळजवळ दरवेळेचं एक रडगाणं झालेलं आहे किंवा एक समस्या झाली आहे म्हणू आपण. यावर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता, सरकार याकडे कसं पाहते? सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलात. शेतकऱ्याच्या आत्महत्या आजपर्यंत शेतमालाला दर मिळाला नाही म्हणून व्हायच्या असं म्हणलं जायचं. आता शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये सगळ्यात मोठं कारण हे पर्यावरणीय बदल झालेला आहे. खरं आहे. एक समिती आहे IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. 1988 पासून 198 देश आणि 1100 शास्त्रज्ञांनी मिळून एक अभ्यास केलेला आहे की 2030 नंतर काय होणार आहे. आता तुम्हाला एक भयानक वास्तव सांगतो. 2030 नंतर शेतीमध्ये 2 बदल होणार आहेत. पहिला बदल काय होणार आहे, 2030 नंतर आमच्या काळात 100 दिवस पाऊस असायचा, 9 पावसाचे नक्षत्र असायचे. नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता. आणि त्याच्यावर गावात शेतकऱ्यावर आणि गावावर काय परिणाम होणार आहे त्या स्लोगनमध्ये असायचं. थोडक्यात काय स्लोगन होते मराठवाड्यामध्ये, पडला उतरा भात खेना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या सोयी साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भीती, आला पोळा आणि पाऊस झाला भोळा. म्हणजे कुण्या नक्षत्रात कसा पाऊस येणार आहे, तो किती दिवस येणार स्पष्ट होतं. ते आल्यानंतर पिकावर काय परिणाम होणार. उदाहरणार्थ एकच उदाहरण सांगतो तुम्हाला मी. पडला उतरा भात खायला कुत्रा म्हणजे
उत्तरा महिन्यामध्ये भाताचं पीक हे दूध पेत होतं. उत्तरा नक्षत्र, उत्तरा नक्षत्र म्हणजे तो त्याचं तांदूळ भरणं सुरू होतंय. आणि त्या काळात जर मनसोक्त पाऊस पडला तर भाताचं एवढं उत्पादन होईल की कुत्रं सुद्धा खाणार नाही एवढं. म्हणजे अशी जिथं आमची संस्कृती परंपरा आमच्या पूर्वजांनी जी दिलेली होती, आता असं नक्षत्रावर पाऊस पडायचे दिवस संपलेले आहेत. खरं आहे. आता 2च नक्षत्र आहेत, एक ढगफुटी नाही तर दुष्काळ. अरे अरे, फार वाईट. 1972च्या आधी सर पाऊस लागला ना 1 महिना लागायचा, आता 1 तास लागणार आहे. खरंय, एवढा बदल झालेला आहे. आणि मग हे परिस्थिती IPCCच्या रिपोर्टच्या 1100 शास्त्रज्ञाच्या नजरेतून जर बघितली तर काय, 100 दिवस येणारा पाऊस आता फक्त 52 तासात येऊन जाणार आहे. 100 दिवस येणार पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे असं IPCCचं रिपोर्ट म्हणलं. आणि ज्या दिवशी IPCCच्या रिपोर्टने हे सांगितलं त्या दिवशी जगातले काही शहाणे म्हणले की IPCCचं रिपोर्ट आम्हाला भीती दाखवू लागलं. परंतु भीती आहे का वास्तव आहे, आपण एका उदाहरण समजून घ्या. 2 महिन्यापूर्वी दुबईमध्ये पाऊस पडलं 170 मिलीमीटर. दुबईचं वार्षिक पर्जन्यमान आहे 70 मिलीमीटर. वर्षाला 70 पडतंय, परंतु एकाच दिवशी 170 पडलं. याचा अर्थ 2.5 वर्षाचं पाऊस 1 दिवसात पडलं. नंबर 1 धोका. नंबर 2, लिबिया नावाचा देश, डेर्ना नावाचं शहर, 18 महिन्याचं पाऊस 1 दिवसात पडलं. 1.25 लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं. अरे बापरे. आता तुम्ही म्हणताल की दुबई बोलला, लिबिया बोलला, भारताचं बोला. मी तुम्हाला भारतातलं सांगतो की तुतीकोरीन नावाच्या तामिळनाडूमधल्या जिल्ह्यामध्ये 18 डिसेंबर 2023ला 960 मिलीमीटर पाऊस 1 दिवसात पडला. 960 मिलीमीटर म्हणजे 3.25 फूट पाऊस 1 दिवसात पडला. मला सांगा की असे जर पावसाळे आले तर शेतीचं काय होईल? नंबर 1. नंबर 2, तापमान वाढीचा धोका शेतीला सगळ्यात मोठा धोका आहे. खरंय. तापमान वाढीमुळे 2030 नंतर 40% दूध, 40% गहू, 40% तांदूळ, 40% मासे, ह्याचं दुधाचं, माशाचं आणि अन्नधान्याचं उत्पादन 40% कमी होणार आहे. विनयजी, आपण आज जिथे या सागर बंगल्यावर बसलोत, 2050ला कदाचित तिथं 10 फूट पाणी राहणार आहे. खरंय. ही भविष्यवाणी आहे का? नाही. तापमान वाढीमुळं समुद्राची पातळी जगभरातले हिमनग वितळणार आहेत. खरंय. आणि हिमनग वितळल्यानंतर समुद्राची पातळी, त्याचं जे पाणी येणार आहे ते समुद्रात जाणार आहे. त्या समुद्राच्या पाण्याची पातळी एवढी वाढणार आहे, 100 कोटी लोक याच्यात बुडून मरतील. खरंय. म्हणजे आता 2 गोष्टी होणार आहेत. तापमान वाढीमुळं 2 गोष्टी होणार आहेत. एक गोष्ट, समुद्राच्या कडचे लोक पाण्यात बुडून मरतील. बरोबर. आणि माळावरचे तिकडचे जे लोक आहेत ते लोक उन्हानं होरपळून मरतील. खरंय. कोण बुडून मरणार आहे आणि कोण होरपळून मरणार आहे, हे मानव जातीच्या समोरचं सगळ्यात मोठं संकट आहे. पण पाशाजी, तुमचं ज्यावेळी मी सगळं बघतो कारकीर्द, त्यावेळी मला जाणवतं की तुम्ही केवळ समस्या सांगत नाही तर सोल्युशनचाही विचार करता. आणि मला आठवतं की तुम्ही आणि तुमच्यासारख्या अनेकांनी भारत सरकारकडे, पंतप्रधानांकडे आग्रह धरला होता की बांबू याला जे फॉरेस्ट प्रोड्यूस मानलं जातं त्याऐवजी त्याला शेती उत्पादन मानावं. आणि माझं भाग्य असं की मी राज्यसभेत असताना याविषयीचं बिल राज्यसभेपुढे आलं आणि बांबूला आता आपण जंगल उत्पादन, वन उत्पादन न मानता शेती उत्पादन मानतो. त्यामुळे खूप क्रांतिकारक बदल घडले. आणि आत्ता मी तुमच्याकडे पाहतोय, तुमच्या चष्म्याची फ्रेम बांबूची आहे, तुमचं जे मनगटी घड्याळ आहे ते बांबूचं आहे. त्यामुळे तुमचा एक बांबूशी संबंध आहे. तुम्ही मला एका मुलाखतीत सांगितल्याचं आठवतं आहे की ज्यात तुम्ही असं म्हटलं होतं की वातावरणीय बदलांना उत्तर आहे ते बांबू. बांबूचं उत्पादन करा आणि शेतामध्ये बांबूची लागवड करा. जरा त्याबद्दल सांगा ना. 1900 मध्ये एक कायदा तयार केलता. त्यांनी काय सांगितलं की बांबूला झाडाच्या कॅटेगरीमध्ये घातलं. बांबू तोडायला आणि वाहतुकीला फॉरेस्टच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते असं निर्णय तयार केला. हे निर्णय झाल्यानंतर आता शेत माझं,
माझं रोपं मी लावले, बांबू पाणी मी दिलं, आणि जेव्हा तोडायची वेळ आली आणि मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्याकडे परवानगी घ्या, त्यानं म्हणलं निम्म तुमचं निम्म आमचं. म्हणजे माझ्या शेतात पीक लावायचं निम्म उत्पन्न तुम्हाला द्यायचं. लोकांनी ते लावणं सोडून दिलं. त्याच्यानंतर 99 वर्षांनी चमत्कार काय झाला, 2017 नरेंद्र मोदीकडे आमच्यासारखे 5 लोक जाऊन सांगितले की अशी भानगड आहे. नरेंद्र मोदींनी ते समजून घेतलं आणि 90 वर्षांनी 90 दिवसात लोकसभेत राज्यसभेत त्यांनी हे कायदा बदलला. एका वाक्यात, बांस ये घास है. क्या बात है. एका ओळीमध्ये निर्णय बदलावा कसा, तर टॅग लाईन काय असावी, तर ज्यावेळेस की बांबू हे गवताचाच प्रकार, गवत आहे. बरोबर. आणि मग बांबूला ज्यावेळेस गवत केलं त्या दिवशी आमच्या लक्षात आलं की आता खऱ्या अर्थाने 1980 चायनामध्ये जी मुवमेंट सुरू झाली होती, आज चायनाचं आणि भारताचं बांबूच्या संदर्भामध्ये आपण जर बोललो तर चायनामध्ये 5 मिलियन हेक्टर बांबूचं बांबू आहे. 5 मिलियन हेक्टर बांबू आहे आणि 3,20,000 कोटीचं टर्नओव्हर आहे. भारतामध्ये 10 मिलियन हेक्टर बांबू आहे आणि 1,800 कोटीचा आपण आयात करतो. काय प्रकार आहे. आता 2019 नरेंद्र मोदी साहेबांनी एक निर्णय केलाय की आपले जेवढे थर्मल आहेत या थर्मलमध्ये 5% दगडी कोळसा कमी करा आणि बायोमास वापरा. बायोमास वापरा म्हणून ज्यावेळेस त्यांचा निर्णय झाला त्यावेळेस त्या बायोमासमध्ये बांबू नव्हता. मी जाऊन 1 वर्ष भांडलो, 1 वर्ष भांडून मी बायोमासच्या यादीमध्ये बांबू टाकून घेतला. त्याचं कारण दगडी कोळशाची कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे उष्मांक 4000 आहे, बांबूचा बी उष्मांक 4000 आहे. अच्छा. दगडी कोळशाचं ॲश % राखेचं प्रमाण 33 आहे, बांबूचं 3 आहे. बांबूत आणि कोळशात काय की बांबू कधी 1 फूट वाढतं, कधी 2 फूट वाढतं, कधी 3 फूट वाढतं. म्हणजे जगामध्ये जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 35% कार्बन खायची क्षमता बांबूत आहे. तुम्हाला हवेतलं कार्बन कमी करायचंय, बरोबर, तापमान कमी करायचंय आणि ऊर्जा निर्माण वाढवायचंय, ऊर्जा बी तयार करायची, माणसाला लागणारी वस्तूही बनवायचे आणि माणूस बी जीवन ठेवायचे. हे जर करायचं असेल तर आता 2 पार्ट्या आहेत. एक निसर्गाची पार्टी म्हणजे देवाची पार्टी आणि एक माणसाची पार्टी. माणसाच्या पार्टीने देवाच्या पार्टीचा पराभव केला होता निवडणुकीमध्ये. आता काय निसर्गानं आता देवाची पार्टी आणि देवेंद्रची पार्टी. आता पुन्हा तुम्हाला शरण जावं लागणार आहे देवाच्या म्हणजे निसर्गाच्या पार्टीकडे. निसर्गाच्या कलेने जर वागलं तर पृथ्वीवर माणूस जगणारा नाही तर नाही. आणि म्हणून मी काय म्हणतो, मला चष्मा पाहिजे का, तर मला प्लॅस्टिकचा, अल्युमिनियमचा, स्टीलचा चष्मा नको, मला बांबूचा चष्मा पाहिजे. हा सगळ्यात पर्यावरण स्नेही आहे. हा बिलकुल इको फ्रेंडली मटेरियल. की ऊस आणि बांबू ह्याची जर आपण तुलना केली, 1 हेक्टर ऊस लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागतंय, 1 हेक्टर बांबू लावलं 20 लाख लिटर पाणी लागतंय. फक्त 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतंय, 1 टन बांबू गाळलं तर 200 लिटर इथेनॉल निघतंय. क्या बात है. उत्पादन 5% जास्त, पाणी 10 पट पाणी कमी, उत्पादन 5% जास्त असं आहे. आणि म्हणून आता बांबूपासून 2000 वस्तू तयार होतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, 1750ला जे इंजिन तयार झालं, जे विकासाचं मॉडेल तयार झालं, ते विकासाचं मॉडेल आता बदलावं लागणार आहे. ऐकलं का, जे इंजिन ऑक्सिजन खातंय, कार्बन सोडतंय, तिथं आता कार्बन खाऊन ऑक्सिजन सोडणारं इंजिन तयार करावं लागणार आहे. बांबू एक असं इंजिन आहे की जगामध्ये 35% अधिक कार्बन, राक्षसासारखं कार्बन खातंय, तापमान बी कमी करतंय, इथेनॉल बी देतंय, दगडी कोळसा बी देतंय, कपडे बी देतंय, त्याची भाजी बी तयार होती, मुरब्बा बी तयार होते, लोणचं बी तयार होते, राईस बी तयार होते. सगळ्या गोष्टी बांबूपासून तयार होतात. आणि म्हणून आम्ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात नाही, तर आम्ही काय केलं लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाचं या वर्षाचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय अजितदादा पवार या 3 माणसांचं कौतुक काय, तर मानव जात वाचवण्यासाठी हरित महाराष्ट्राची घोषणा, जगामध्ये पहिलं राज्य आहे हरित महाराष्ट्र, घोषणा कोण केली आहे? आमच्या सरकारने केली आहे. 21 लाख हेक्टर बांबू लागवड करायची घोषणा कोण केली आहे? आमच्या सरकारने केली आहे. 1 हेक्टर बांबू लागवड करणाऱ्याला 7 लाख रुपये अनुदान द्यायचं शेतकऱ्याला, हे कोण केलंय? आमच्या सरकारने केलं. भारतातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र जे
बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी तयार केलेला आहे. 50 लाखापासून 4,000 कोटी रुपये तुम्हाला अनुदान या इंडस्ट्रीसाठी देता येऊ शकतं. स्वतंत्र धोरण आहे, स्वतंत्र धोरण आहे. पण एक सांगा, आपण आता समारोपाकडे येतो आहोत की तुम्ही इतक्या मोठ्या नेत्यांबरोबर काम केलेलं आहे, शरद जोशींपासून बौद्धिनाथ मुंडेंपासून सगळ्यांपासून, आणि महाराष्ट्रात सध्या वातावरण काय आहे की वरती नरेंद्र खाली देवेंद्र, या दोघांमध्ये साम्य काय आहे? मी देवेंद्रजी बरोबर तर 25 वर्षापासून काम करतो, पण ते मुख्यमंत्री असताना बी काम बघितलं आणि उपमुख्यमंत्री असताना बी काम बघितलं. मुख्यमंत्री असताना त्या ज्या माणसाचं जिथं योग्य उपयोग करता येईल ते करून घेण्याचं कौशल्य देवेंद्र फडणवीसमध्ये. व्हेरी गुड. त्यांनी मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केला. खरं तर माझी जात शेतकरी जात नाही, मुसलमानात 1% बी शेतकरी नाही, पण मी मुसलमान असून सुद्धा मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केला. बरोबर आहे का? आणि आत्ता आणखीन एक माझी नवीन ओळख, 2 ओळखी तुम्हाला माझ्या नवीन सांगतो. मी आता चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्सचं मी एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहे. म्हणजे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्ष तुम्ही आहे. परंतु हे मुख्यमंत्री अध्यक्ष आणि मी कार्याध्यक्ष हे तयार कोण केलं माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस. बरोबर. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सचिव मंडळाने सांगितलं की पाशा पटेल जे बोलते ते ऐकलं पाहिजे, आणि म्हणून ना देवेंद्र फडणवीस अध्यक्ष आहेत ना कार्याध्यक्ष आहेत ना ते मेंबर आहेत, परंतु त्यांनी सांगून करून घेतलंय. मुख्यमंत्र्याला त्यांनी अध्यक्ष करून घेतलं. पण जेवढे तुम्ही देवेंद्रजींबरोबर काम करता तेवढंच काळ कमी असेल, पण नरेंद्र मोदींबरोबरही काम केलंय तुम्ही. एक कुठल्या तरी सेमिनार मध्ये ते ये सामने पाशा बैठा आहे ना असं ते म्हणत होते. तो काय प्रसंग होता? म्हणजे मला मोदी साहेबांनी आपल्या हाताने यादी तयार करून त्याच्यामध्ये मला घेतलं. नुसतं मला सदस्य म्हणून घेतलं नाही, तर 7 उपसमित्या तयार केल्या आणि 7 उपसमित्यापैकी 7 मधल्या एका समितीचं मला अध्यक्ष केलं. आणि मग त्यावेळेस मला त्याने स्पेसिफिक मला सांगितलं की 1 महिना तुम्ही दिल्लीतून बसा आणि शेतीच्या सगळ्या म्हणजे ह्याला उत्पन्नाचं दुप्पट कसं करता येईल हे सगळ्या सिस्टीमचा अभ्यास करा इथं दिल्लीत बसून, आणि मग तुम्हाला माझ्यासमोर प्रेझेंटेशन करायचं आहे. 1 महिना मी दिल्लीत राहिलो आणि सगळ्या सिस्टीमचा 400 शेतीशी संबंधित असलेल्या इंडस्ट्रीचा मी अभ्यास केलो आणि ते रिपोर्टिंग केलो. त्यावेळेस माझं पूर्ण भाषण मोदी साहेबांनी ऐकलं. आणि मग मी त्यावेळेस खाद्यतेलाच्या बाबतीतले निर्णय, डाळीच्या बाबतीचे निर्णय झाले. पण तुम्हाला एक आनंद सांगतो, आज जे मिलेटचा जो विषय आलेला आहे तो मिलेटचा विषय सुद्धा माझ्या त्या भाषणात आहे. जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं बांबू पर्यावरण पूरक आहे तसं आता 150 आणि 140 दिवसाचे पिकं आता येण्याचे नाही का, तर पाऊस आता कमी दिवसात जास्त येऊन जाणार आहे. अशा काळामध्ये राळा, भुरका, सावा हे जे मायक्रो मिलेट आहेत हे पेरलेल्या 45 दिवसामध्ये याची रास होती. कमी दिवसात, कमी मातीत, कमी पाण्यात येणारं पीक म्हणजे मायक्रो मिलेट आहे. आणि 2023 ही इंटरनॅशनल मिलेट इयर आपल्या मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि तुम्हाला आनंद सांगतो मी, म्हणजे भारतामध्ये फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी मिलेट इयर साजरं केलं आणि मिलेटचं जेवण सगळ्या सदस्यांना दिलं. तसंच आम्ही खाल्लंय. नाही तसंच महाराष्ट्रामध्ये या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी पुढाकार घेऊन सगळ्या सदस्यांना मिलेटचं नाही मायक्रो मिलेटचं जेवण आम्ही इथं करून खाऊ घातलेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यात शेती आणि मानव जातीच्या संदर्भामध्ये जे भयानक प्रश्न तयार झालेले आहेत, या सगळ्या प्रश्नाची पुसटशी कल्पना सुद्धा कुठल्या पक्षाला नाही. परंतु आम्ही ते प्रश्न कसे मिटवायचे यासाठी प्रत्यक्ष फील्डवर काम करू लागलो. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कार्यकारी अध्यक्ष नेमले सरकारने. हे जसं 2 विषय महत्वाचे, शेतीमालाच्या दराचा विषय तिथं मला अध्यक्ष केलंय, आणि पर्यावरण मानव जात वाचवण्यासाठी जे प्रश्न महत्वाचे आणि त्याची सोडवणूक कशी करायची हा जो विषय त्याचं मला कार्यकारी अध्यक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे मी समाधानी आहे. तुमच्या या समाधानामध्ये तो मुद्दा लपलेला आहे जो तुम्ही सांगितलात की कमी वेळेत येणारं पीक आणि कमी काळात संपणारी मुलाखत. याचं कारण तुम्ही इतकी स्पष्ट आणि इतकी बेधडक आणि इतकी नेमकी उत्तरं दिली, त्यामुळे आज नक्की काय चाललंय हे आपल्याला कळलंय. एक पाशा पटेलांनी इन्फॉर्मली बोलताना जे सांगितलं होतं ते सांगून आपण समारोप करू. ते म्हणजे आज अनेकदा महाराष्ट्रामध्ये आपण जातीविषयक प्रश्नांनी वेढलेले आहोत असं आपल्याला जाणवतं. त्यांचं म्हणणं आहे की जातीच्या प्रश्नाचं मूळ मातीमध्ये आहे, मातीची काळजी घ्या, जातीचे प्रश्न मिटतील. पाशाजी, खूप बरं वाटलं तुमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारताना, आणि तुम्ही खूप आमच्या ज्ञानामध्ये भर घातली. खूप खूप मनापासून धन्यवाद.